नमस्कार. आज जागतिक महिला दिन विशेष कार्यक्रम. त्यानिमित्ताने मी सौ मंजुषा सुनील चिटेटवार हिंगणघाटीतून घेऊन येत आहे आपल्यासाठी मनातील तरंग आजची नारी या विषयावर 2 शब्द. आजची नारी समाजात अनेक प्रकारच्या स्त्रियांना सन्मान केला जातो. तिला आई, बहीण, आजी अशा अनेक प्रकारे तिच्या कलाकौशल्याचा सन्मान केला जातो. एवढे असूनही फार वाईट वाटते ते तिच्याकडे बघण्याची दृष्टी. का कशी व्यसनी असते? ज्या मातृत्वाचे अमृतपाशन करून हे जग आपण पाहतो त्या मातेला घराबाहेर हकलून लावल्या जाते. जिच्यामुळे ज्या घराला घरपण लाभते तिच्याशी 2 शब्द प्रेमाने बोलून तिच्या मनातील व्यथा जाणून घेतली तर तिचे मन दुखावला जाणार नाही. त्या बहिणींची खुशी, तिचा आनंद कशात दडला तो शोधा, तिला जाणून घ्या. त्या रेशमी धाग्याची गाठ पक्की ठेवली ना तर ती स्त्री परिवाराच्या रक्षणासाठी रणचंडिकाची रूप धारण करते. तिची व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही. अशी ही नारी शक्ती जी परमेश्वराने जगाचा उद्धार करण्यासाठी तिला सर्व देवांनी आपापली शक्ती एकवटून एक तेजमय प्रकाशित करून तिला उत्पन्न केले. जसे परमेश्वराची भक्ती करताना एक ध्यानस्थ होतं ना, तसेच तिच्या महान कार्याचे स्मरण करा. लहानपणी बोबडे बोलणारी ती प्रत्येक वडिलांची परी असते. 2-5 वर्षापर्यंत बोबडे बोलत असते बरं ती. 6 ते जास्तीत जास्त 10 वर्षापर्यंत काय हवे नको ते वडिलांकडे बघत असते. 11 ते 16 वर्षापर्यंत आपल्या आईवडिलांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे हे ते मनी बिंबित असते. पुढे 17 ते 21 वर्षापासून आईवडिलांना मुलांची कमी कधीतरी ती जाणू देत नाही. प्रत्येक कामाला ती सहज सलग असते. नकार तिच्या होटांवर नसतोच मुळात. पुढे 20 ते 24 तारुण्यात आली की तिच्या भविष्याची योजना तिलाच ठरवावी लागते. आईवडिलांच्या प्रतिष्ठेसाठी ती शिकून स्वतःच्या पायावर उभी होते. आईवडिलांचे स्वप्न साकार करते. कुठे ती कमी पडत नाही. पुढे 24-25 वर्ष पुढे आली. सर्व आयुष्य ती लग्नानंतर सासर आणि माहेर दोन्ही बाजून सांभाळत असते. म्हणतात ना, स्त्री ही तिन्ही कुळाचा उद्धार करीत असते. कोणाच्या वाटेत काठी असणार तर कोणाच्या वाटेत फुले. पण फुले निखारे बनून चटके लागत असेल ना तरी ती कोणालाही सांगणार नाही. एकटीच सर्व दुःख सहन करीत असते. एवढे तिचे महान कार्य असते. अहो, प्रसूतीच्या काळात महाभयंकर वेदनेतून एका जीवातून दुसरा जीव जन्माला घालते. ही गोष्ट काही साधी गोष्ट नाही. असे अखेरी जीव सोडून जाताना सुद्धा मुलांसाठी, त्याच्या परिवाराच्या सुखासाठी देवाकडे मागणी मागते, प्रार्थना करते आणि या जगाचा निरोप घेते. अशी ही आजची नारी कुठल्या क्षेत्रात कमी पडत नाही. संसाराची जबाबदारी स्वीकारायला ती भीत नाही. अशा या नारी शक्तीला आज आपण तिवार वंदन करूया. स्त्रीच्या तिच्या अस्मितेच्या भावनांना पाणी देण्याचे काम आज मी इथे महात्मे त्यांचे सांगून करणार आहे. स्त्रियांचे मान सन्मान राखला जाते. त्यांच्याविषयी बोलताना त्यांचे कार्य, धैर्य, शक्ती या तिन्ही गुणांचा संगम त्या स्त्रीमध्ये आहे. तिचे महात्म्य हा विषय कल्पनाच अप्रतिम आहे. नवरात्री 9 दिवसाच्या निमित्त तरी महात्म्य गाऊन तिचा मान द्यावा हा विषय खूपच उल्लेखनीय आहे. खरंच प्रत्येकाने तिची भावना राखली, अवलंब केला तर आपण करत असलेल्या कार्याची अस्मिता वाढली लागेल आणि ती प्रेरित होईल. आपल्या बालपणीच्या आठवणी घेऊन ती परक्या घरी येते ना, त्या मी तिची अस्मिता हे लोक लहान बालकाला समजते. आईवडील यांच्यानंतर दुसरा विश्वास तेवढाच घेऊन येते ती तिच्या जोडीदारात शोधते. त्यावेळी तिची अस्मिता राखली जाते. तिला समजून दिले आणि समजून घेतले या दोन्ही गोष्टी तिला जर त्या क्षणी मिळाले ना की तिची अस्मिता सुखावली जाते. परिवारावर येणाऱ्या संकटासाठी स्वतःच्या वेदनांची पर्वा न करता समोर जाते. आपले रक्षण करते, दुसऱ्यांचीही करते. लग्नानंतर खऱ्या अर्थाने तिच्या जीवाला अर्थ लाभणारा असतो. कारण एक म्हण आहे, स्त्री ही कुळाचा उद्धार करते. सर्व स्त्री ही शक्तीची प्रगाढ शक्ती आहे. हे सर्व माहीत असताना आपण तिची अस्मिता राखायला हवी. देशासाठी लढणारा सैनिक देशाची अस्मिता राखण्यासाठी जीवाची बाजी लावतो. एकच ध्येय, एकच लक्ष्य मनी ठेवून तो आपला संघर्ष करतो. सारेच आपले बांधव आहेत. त्यांच्या सुखासाठी तो स्वतःची आहुती देतो. देशासाठी तो गे माय भूमी तुझे मी फेडी न पांग सारे असे म्हणत या देशासाठी कुर्बान होतो. तसेच ही बापाची लेकसुद्धा आता आपले घर म्हणून दुसऱ्या घरी येते ना, आपले कार्य अगदी व्यवस्थितपणे पार पाडते. म्हणूनच प्रत्येकाने एक दुसऱ्याचा आदर मनी ठेवायला हवा आणि महिलेचाही आदर करायला हवा. त्यामुळे त्या महिलेची सहज अस्मिता ही राखली जाईल आणि तिला धन्यता प्राप्त होईल. त्या अशा स्त्री शक्तीसाठी माझे पुढील 2 शब्द. ती थेंब अमृताचा. जाणले का कधी तिच्या अंतर्मनाला, आता तरी कळू द्या तिची महती साऱ्या जगाला.
आता तरी कळू द्या तिची महती साऱ्या जगाला. दुःख एकवटून सारे समस्त सुख तुझ्यात पाहिले. दुःख एकवटून सारे समस्त सुख तुझ्यात पाहिले. जगणे मरणे तुमच्यासाठी आयुष्य आपणास वाले. जगणे मरणे तुमच्यासाठी आयुष्य आपणास वाले. स्त्री म्हणजे दयेचा सागर. स्त्री म्हणजे दयेचा सागर, कृतज्ञता तुडुंब घागर. स्त्री म्हणजे दयेचे सागर, कृतज्ञतेचा तुडुंब घागर. थेंब थेंब अमृताचा वाहतो, तिच्या प्रेम मायेचा पाझर. तिच्या प्रेम मायेचा पाझर. जीव हा माजलेला हट्ट फार तो धरतो. जीव हा माजलेला हट्ट फार तो धरतो. आपण हवे तेच मागून इच्छा पूर्ण करतो. आपण हवे तेच मागून इच्छा पूर्ण करतो. ती जगत मावली. बघा, ती जगत मावली कुटुंबावर ठेवी सावली. ती जगत मावली कुटुंबावर ठेवी सावली. संकट येता संसारावर काली रूप धारुनी धावली. संकट येता संसारावर काली रूप धरुनी धावली. अशी ही आपली महान नारी कुठेच कमी पडत नाही आणि मागेही हटत नाही. अशा ह्या नारी शक्तीला आज महिला दिन विशेष निमित्त सादर त्रिवार वंदन. धन्यवाद.